Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinside.com, जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आता आपण बघणार आहोत छोटे छोटे शब्द, वोकॅब्युलरी, ज्याचा तुम्ही इंग्लिश बोलताना तुम्हाला खूप उपयोग होणार आहे. सो हे सगळे शब्द मराठीतून सुद्धा त्याचे मी अर्थ सांगणार आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं जाईल. सो हे सगळी वोकॅब्युलरी जितकी जास्त तुम्हाला माहिती असेल तितक्या सहजतेने तुम्ही इंग्लिश बोलू शकाल. सो हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि सगळे शब्द समजून घ्या. पहिला आपला शब्द आहे ॲम. ॲम, AM, ॲम म्हणजे आहे. नेक्स्ट वर्ड आहे अमेझिंग. AMAZING, अमेझिंग म्हणजे आश्चर्यकारक. अमेझिंग. नेक्स्ट आहे अमंग. AMONG, अमंग म्हणजे दरम्यान. अमंग. त्यानंतरचा शब्द आहे अमाउंट. AMOUNT, अमाउंट म्हणजे रक्कम. रक्कम. नेक्स्ट वर्ड आहे ॲन. AN, ॲन म्हणजे एक. नेक्स्ट आहे ॲनालिसिस. ANALYSIS, ॲनालिसिस म्हणजे विश्लेषण. ॲनालिसिस. त्यानंतरचा शब्द आहे ॲनालिस्ट. ANALYST, ॲनालिस्ट म्हणजे विश्लेषक. जो विश्लेषण करतो तो विश्लेषक. नेक्स्ट आहे ॲनलाइज. ANALYZE, ॲनलाइज म्हणजे विश्लेषण करा. ॲनलाइज. नेक्स्ट वर्ड आहे ॲन्सियंट. ANCIENT, ॲन्सियंट म्हणजे प्राचीन. ॲन्सियंट. नेक्स्ट वर्ड आहे अँड. AND, अँड म्हणजे आणि. त्यानंतरचा वर्ड आहे अँगर. ANGER, अँगर म्हणजे राग. नेक्स्ट आहे अँगल. ANGLE, अँगल म्हणजे कोन. त्यानंतरचा वर्ड आहे अँग्री. ANGRY, अँग्री म्हणजे रागावले. अँग्री. नेक्स्ट आहे ॲनिमल. ANIMAL, ॲनिमल म्हणजे प्राणी. त्यानंतरचा वर्ड आहे ॲनिव्हर्सरी. ANNIVERSARY, ॲनिव्हर्सरी म्हणजे वर्धापन दिन. ॲनिव्हर्सरी. नेक्स्ट आहे अनाउन्स. ANNOUNCE, अनाउन्स म्हणजे घोषणा करणे. त्यानंतरचा शब्द आहे अॅन्युअल. ANNUAL, अॅन्युअल म्हणजे वार्षिक. नेक्स्ट आहे अनदर. ANOTHER, अनदर म्हणजे दुसरा. नेक्स्ट आहे आन्सर. ANSWER, आन्सर म्हणजे उत्तर. नेक्स्ट आहे अँटिसिपेट. ANTICIPATE, अँटिसिपेट म्हणजे अंदाज. त्यानंतरचा शब्द आहे एन्झायटी. ANXIETY, एन्झायटी म्हणजे चिंता. एन्झायटी. नेक्स्ट आहे एनी. ANY, एनी म्हणजे कोणतेही. नेक्स्ट आहे एनीबडी. ANYBODY, एनीबडी म्हणजे कोणीही. पुढचा आहे एनीमोर. ANYMORE, एनीमोर म्हणजे यापुढे. नेक्स्ट आहे एनीवन. ANYONE, एनीवन म्हणजे कोणीही.
त्यानंतर आहे एनिथिंग, ANYTHING, एनिथिंग म्हणजे काहीही. नेक्स्ट आहे एनिवे, ANYWAY, एनिवे म्हणजे असो. पुढचा शब्द आहे एनीवेअर, ANYWHERE, एनीवेअर म्हणजे कुठेही. त्यानंतरचा शब्द आहे अपार्ट, APART, अपार्ट म्हणजे वेगळे. नेक्स्ट आहे अपार्टमेंट, APARTMENT, अपार्टमेंट, अपार्टमेंट. नेक्स्ट आहे अपॅरंट, APPARENT, अपॅरंट म्हणजे उघड. त्यानंतर आहे अपॅरेंटली, APPARENTLY, अपॅरेंटली म्हणजे वरवर पाहता, अपॅरेंटली. नेक्स्ट आहे अपील, APPEAL, अपील म्हणजे आवाहन. नेक्स्ट आहे ॲपियर, APPEAR, ॲपियर म्हणजे दिसणे. त्यानंतर आहे ॲपियरन्स, APPEARANCE, ॲपियरन्स म्हणजे देखावा. नेक्स्ट आहे ऍपल, APPLE, ऍपल म्हणजे सफरचंद. त्यानंतर आहे ऍप्लिकेशन, APPLICATION, ऍप्लिकेशन म्हणजे अर्ज. त्यानंतर आहे अप्लाय, APPLY, अप्लाय म्हणजे लागू करणे. नेक्स्ट आहे अपॉइंट, APPOINT, अपॉइंट म्हणजे नियुक्ती. त्यानंतर आहे अपॉइंटमेंट, APPOINTMENT, अपॉइंटमेंट म्हणजे भेट. त्यापुढे आहे ऍप्रिसिएट, APPRECIATE, ऍप्रिसिएट म्हणजे कौतुक. ऍप्रिसिएट. नेक्स्ट आहे अप्रोच, APPROACH, अप्रोच म्हणजे दृष्टिकोन. त्यानंतर आहे अप्रोप्रिएट, APPROPRIATE, अप्रोप्रिएट म्हणजे योग्य. नेक्स्ट आहे अप्रुव्हल, APPROVAL, अप्रुव्हल म्हणजे मान्यता. त्यानंतर आहे अप्रूव्ह, APPROVE, अप्रूव्ह म्हणजे मंजूर. नेक्स्ट आहे अप्रॉक्सिमेटली, APPROXIMATELY, अप्रॉक्सिमेटली म्हणजे अंदाजे. नेक्स्ट आहे अरब, ARAB, अरब. त्यानंतर आहे आर्किटेक्ट, ARCHITECT, आर्किटेक्ट. त्यानंतर आहे आर, ARE, आर म्हणजे आहेत. नेक्स्ट आहे एरिया, AREA, एरिया म्हणजे क्षेत्र. त्याच्या पुढे आहे अर्ग्यू, ARGUE, अर्ग्यू म्हणजे वाद घालणे. नेक्स्ट आहे आर्ग्युमेंट, ARGUMENT, आर्ग्युमेंट म्हणजे वाद. नेक्स्ट आहे आर्म, ARM, आर्म म्हणजे हात. नेक्स्ट आहे आर्म्ड, ARMED, आर्म्ड म्हणजे सशस्त्र, सशस्त्र. नेक्स्ट आहे आर्मी, ARMY, आर्मी म्हणजे सैन्य.
त्यानंतर आहे अराउंड, AROUND, अराउंड म्हणजे सुमारे. नेक्स्ट आहे अरेंज, ARRANGE, अरेंज म्हणजे व्यवस्था. नेक्स्ट आहे अरेंजमेंट, ARRANGEMENT, अरेंजमेंट म्हणजे व्यवस्था. नेक्स्ट आहे अरेस्ट, ARREST, अरेस्ट म्हणजे अटक. त्यानंतर आहे अरायव्हल, ARRIVAL, अरायव्हल म्हणजे आगमन. नेक्स्ट आहे अराइव्ह, ARRIVE, अराइव्ह म्हणजे आगमन. त्यानंतर आहे आर्ट, ART, आर्ट म्हणजे कला. त्यानंतर आहे आर्टिकल, ARTICLE, आर्टिकल म्हणजे लेख. नेक्स्ट आहे आर्टिस्ट, ARTIST, आर्टिस्ट म्हणजे कलाकार. त्यानंतर आहे आर्टिस्टिक, ARTISTIC, आर्टिस्टिक म्हणजे कलात्मक. पुढचा शब्द आहे ऍज, AS म्हणजे म्हणून. त्यानंतर आहे एशियन, ASIAN, एशियन म्हणजे आशियाई. नेक्स्ट आहे असाइड, ASIDE, असाइड म्हणजे बाजूला. त्यानंतर आहे आस्क, ASK, आस्क म्हणजे विचारा. त्यानंतर आहे अस्लीप, ASLEEP, अस्लीप म्हणजे झोपलेला. त्याच्या पुढे आहे अस्पेक्ट, ASPECT, अस्पेक्ट म्हणजे पैलू. त्यानंतर आहे ASSAULT, असॉल्ट म्हणजे हल्ला. नेक्स्ट आहे असर्ट, ASSERT, असर्ट म्हणजे ठामपणे सांगणे. त्यानंतर आहे असेस, ASSESS, असेस म्हणजे मूल्यांकन. नेक्स्ट आहे असेसमेंट, ASSESSMENT, असेसमेंट म्हणजे पण मूल्यांकन. त्यानंतर आहे असेट, ASSET, असेट म्हणजे मालमत्ता. त्यानंतर आहे असाइन, ASSIGN, असाइन म्हणजे नियुक्त करणे. नेक्स्ट आहे असाइनमेंट, ASSIGNMENT, असाइनमेंट म्हणजे नेमणूक. त्यानंतर आहे असिस्ट, ASSIST, असिस्ट म्हणजे मदत. नेक्स्ट आहे असिस्टन्स, ASSISTANCE, असिस्टन्स म्हणजे पण मदत. त्यानंतर आहे असिस्टंट, ASSISTANT, असिस्टंट म्हणजे सहाय्यक. नेक्स्ट आहे असोसिएशन, ASSOCIATION, असोसिएशन म्हणजे संगती. त्यानंतर आहे अज्युम, ASSUME, अज्युम म्हणजे गृहीत धरणे. त्यानंतर आहे अझम्पशन, ASSUMPTION, अझम्पशन म्हणजे गृहीत. नेक्स्ट आहे अश्युअर, ASSURE, अश्युअर म्हणजे आश्वासन देणे. त्यानंतर आहे ऍट, AT म्हणजे येथे. नेक्स्ट आहे अथलॅट, ATHLETE, अथलॅट म्हणजे धावपटू.
त्यानंतर आहे ॲथलेटिक, ATHLETIC. ॲथलेटिक म्हणजे कमावलेला. त्यानंतर आहे ॲटमॉस्फिअर, ATMOSPHERE. ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. नेक्स्ट आहे ॲटम, ATOM. ऑटम म्हणजे अणु. त्यानंतर आहे अटॅच, ATTACH. अटॅच म्हणजे जोडणे. नेक्स्ट आहे अटॅक, ATTACK. अटॅक म्हणजे हल्ला. त्यानंतर आहे अटेम्प्ट, ATTEMPT. अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न. नेक्स्ट आहे अटेंड, ATTEND. अटेंड म्हणजे उपस्थित राहणे. अटेंड. त्यानंतर आहे अटेन्शन, ATTENTION. अटेन्शन म्हणजे लक्ष. नेक्स्ट आहे ॲटिट्यूड, ATTITUDE. ॲटिट्यूड म्हणजे वृत्ती. त्यानंतर आहे अटर्नी, ATTORNEY. अटर्नी म्हणजे वकील. त्यानंतर आहे अट्रॅक्ट, ATTRACT. अट्रॅक्ट म्हणजे आकर्षित करणे. त्यानंतर आहे अट्रॅक्टिव्ह, ATTRACTIVE. अट्रॅक्टिव्ह म्हणजे पण आकर्षक. त्यानंतर आहे ॲट्रिब्यूट, ATTRIBUTE. अट्रिब्यूट म्हणजे गुणधर्म. नेक्स्ट आहे ऑडियन्स, AUDIENCE. ऑडियन्स म्हणजे प्रेक्षक. त्यानंतर आहे ऑथर, AUTHOR. ऑथर म्हणजे लेखक. नेक्स्ट आहे ऑथॉरिटी, AUTHORITY. ऑथॉरिटी म्हणजे अधिकार. त्यानंतर आहे ऑटो, AUTO. ऑटो. ऑटो. नेक्स्ट आहे अवेलेबल, AVAILABLE. अवेलेबल म्हणजे उपलब्ध. त्यानंतर आहे ॲव्हरेज, AVERAGE. ॲव्हरेज म्हणजे सरासरी. त्यानंतर आहे अवॉइड, AVOID. अवॉइड म्हणजे टाळा. नेक्स्ट आहे अवॉर्ड, AWARD. अवॉर्ड म्हणजे पुरस्कार. त्यानंतर आहे अवेअर, AWARE. अवेअर म्हणजे जाणीव. नेक्स्ट आहे अवेअरनेस, AWARENESS. अवेअरनेस म्हणजे जागरूकता. त्यानंतर आहे अवे, AWAY. अवे म्हणजे लांब. नेक्स्ट आहे ऑफुल, AWFUL. ऑफुल म्हणजे भयानक. सो आज आपण ए पासून सुरू होणारे सगळे शब्द बघितले आहेत. ही वोकॅब्लरी तुमच्या लक्षात आली असेल, मराठी अर्थ समजले असतील. सो हे शब्द लक्षात ठेवा. आवश्यक वाटत असेल तर व्हिडिओ 2-3 वेळेला बघा, म्हणजे सगळे शब्द तुमच्या लक्षात राहतील, तुम्हाला पाठ होतील. कारण की हे शब्द, ही वोकॅब्लरी आपल्याला खूप उपयोगात येणार आहे इंग्लिश बोलण्यासाठी. ओके. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबरही नक्की शेअर करा आणि चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय. कीप प्रॅक्टिसिंग.